एक साथ नमस्ते का एक साथ नमस्ते का तीन घंटे हो गए एक साथ नमस्ते अनेक प्रश्न आहे आणि त्यांनी सांगितलं त्या प्रश्नामध्ये बसणाऱ्यांना इकडे एंट्री द्या तुमचे मी आहे मी उभा आहे पुष्प अर्पण करणार तुम्ही दीपक प्रज्वलन पहिल्यांदा पण बोलवा फोटो असा घ्या ना सर्व पत्रकार घ्या बोला प्रस्तावना करा उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी आज दर्पणकार बाळासाहेब जांभेकर यांची 20 फेब्रुवारी रोजी जन्म दिवस आपण 214वी जयंती साजरी करत आहोत. त्यानिमित्ताने वसई विरार महानगरपालिकेचे महापौर अजिवजी पाटील साहेब जे आपले पत्रकार मित्र आहेत आणि पत्रकार स्वतः आहेत, त्याच्यामुळे आज त्यांना बोलवण्याचं औचित्य त्या कारणासाठी होतं की आज आपल्या दालनामध्ये ते प्रथम आलेत. त्यांनी 2 गोष्टी आम्हाला याबाबत मार्गदर्शन करावं एवढी आमची विनंती आहे. त्या तत्पूर्वी त्यांचा आम्ही शाल आणि श्रीफल देऊन सत्कार करतो, तर त्यांनी स्वीकारावं. आणि हा कुठल्याही संघटनेमार्फत नाही दादा, सर्व पत्रकार आहे, कुठल्याही एकच नाही, फक्त तुमच्यामुळे सगळं झालेलं आहे. कारण आम्हाला अल्पावरती सगळी व्यवस्था आणि याचे नियोजन पाटील साहेबांनी महापौर साहेबांनीच केलेलं आहे. दादा बोललो ना दादा आता मधून गोष्ट बोलतोय थोड़ा दिन आगे घर भी आगे वो बोल रहा है वो आगे प्रतिमा नाही दादा दादा हे आपलं अटल साहब इधर देखो आप थोडं खाली पकडा म्हणजे फोटो व्यवस्थित खोला ना वो खोला ओपन करा
हे तुम्ही द्या. हो येतो. थोडं थोड़ा आप लोग पीछे हो जाएंगे तो पीछे से आराम से लीजिए ना. अरे अपना पीछे करेन दोन आवाज नहीं आएगा. दोन शब्द ऐकून घ्या. शांत जरा. आजची 200 किती 14. 214वी आपले बाळशास्त्री जांभेकरांच्या या जयंतीनिमित्त जमलेले सगळे पत्रकार बंधू भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम फक्त एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता जयंती साजरी केली, पुण्यतिथी साजरी केली, दुसऱ्या दिवशी आपण विसरून गेलो, तसं न करता कायम आपल्या सगळ्यांच्याच म्हणजे ॲज अ पत्रकारितेतील माझा अनुभव बघता आपण सगळ्यांनी आचरणात आणण्यासारखा विषय आहे. आपण पत्रकार आहोत म्हणजे कुठेतरी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आहोत असंच नाही, तर कुठेतरी आरसा दाखवण्यासाठी देखील आहे प्रत्येकाला. आणि आरसा दाखवत असताना आपल्या पत्रकार बंधूंना देखील आरसा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे, काय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर या सगळ्या या घडामोडीतनं आणि पूर्वी पत्रकारिता एक वेगळी होती, आता पत्रकारिता म्हणजे मालक दर्जाने झालेली आहे. त्यामुळे अनेक अडचणींना तुम्हाला सगळ्यांना सामना करायला लागतो. म्हणजे पत्रकार म्हणून देखील जाहिरात प्रतिनिधी म्हणून पण म्हणजे सगळ्यात जबाबदार. पूर्वी पत्रकार हा फक्त पत्रकार होता, आता जे मोठ्या वृत्तपत्रात काम करतात, आपली सेवा देतात, त्यांना या सगळ्या गोष्टींना समस्येला तोंड द्यावं लागतं. आणि अनेक असे विषय आहेत का त्या शेवटी अडचणीवर तुम्हाला मात करावी लागते. त्याच्यामुळे कळत नकळत चूक असं म्हणणार नाही, परंतु पत्रकारिता आणि ही सगळी सांगड एकत्र तुम्हाला घालायला लागतात. हे सगळी कामं पत्रकार म्हणून पण, मालक म्हणून पण, जाहिरात प्रतिनिधी म्हणून पण, वितरक म्हणून पण, अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र करायला लागतात. आणि अशावेळी तुम्हाला अनेक अडचणींना सामना देखील करायला लागतं, अपमानाला देखील सामना करायला लागतो. कुठेतरी वाटतं न्याय मिळाला, कुठे वाटतं न्याय मिळाला नाही मला, असं देखील होतं. परंतु एक आहे साधं वाक्य, राग मारेल तो राज्य करेल. त्याप्रमाणे पत्रकार म्हणून तुम्ही नेहमी आपला राग संयमात ठेवला पाहिजे, राग मारला पाहिजे, तो प्रगट नाही केला पाहिजे. तो प्रगट करत असताना राग म्हणून नाही, त्या न्यायाची बाजू तुम्हाला दाखवण्याची गरज आहे आणि ती करावी असं आजच्या दिनी मी सगळ्यांना सांगतो. आमच्याकडनं जे जे काही सहकार्य लागेल ते 100% वैयक्तिक माझ्याकडनं, बहुजन विकास आघाडीकडनं आणि महापालिकेकडनं असं जे जे काही लागेल, लोकनेते देवेंद्र ठाकूर, युवा आमदार शिरीष ठाकूर आणि सगळे आमची टीम जी आहे त्या सगळ्यांकडनं लागणारं जे काही सहकार्य असेल ते करण्याचा आमचा 100% प्रयत्न असेल. परत एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो का अशा या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवलं आणि आठवण ठेवली आमच्या, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद. दोन गोष्टी होता. पत्रकार संघ पक्ष मिळण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही आपले महापौर अजू पाटील यांची आहे आणि त्यानंतर लोकनेते जितेंद्र ठाकूर साहेब आणि युवा आमदार शिरीष ठाकूर यांची महत्त्वाची भूमिका आहे. अजू दादांनी जी भूमिका घेतली त्यामुळे आज आपण इकडे आहोत. आणि आमचं आता पुढे असं आहे की याला सुनियोजित कसं करायचं, याबाबतीत आपल्या चाणक्य डोक्याने विचार विनिमय करून सर्व पत्रकारांना घेऊन संघ घालून ते करून आम्हाला लवकरात लवकर इथे कृती समिती आम्हाला बनवून द्या, म्हणजे जेणेकरून त्याला सुचत होतं येईल इकडे. तुम्ही शिस्त लावली ना, बघा कोणीतरी वाईट पण घेणारा पाहिजे माणूस, एकाला कोणाला तरी वाईट पण घ्यायला पाहिजे. ते वाईट पण घ्यायचं आणि शिस्त लावायची. कारण शिस्त लावायची म्हणजे कोणतरी एखादा हेडमास्टर पाहिजे, त्याच्यावर मास्टर पाहिजे, तर त्याला वाईट पण घ्यायला लागणार आणि ते घेतलं पाहिजे. नंतर मग आव जाओ घर तुम्हाला केलं नाही नाही, ते म्हणून आम्ही सांगतो आज तुमच्या अधिकाऱ्याकडे तुम्ही धर्मशाळा करू अजिबात नाही, म्हणून आम्ही त्यासाठी नाही आणण्याचं कारण की आता याच्यानंतर तुमच्या याच्याखाली आम्हाला एक व्यवस्थित बनवून त्याला एक सिस्टम येतील, कोणी सगळे येणार नाही, तुमच्याकडे ती कमिटी येईल आणि त्या पद्धतीने कामकाज सुरू होईल आपल्याला. आणि महासभेत पण अजून एक महासभेत पण बसताना त्याचे काहीतरी रूल रेग्युलेशन आम्हाला त्यांच्या नियमामध्ये जे महापालिकेमध्ये परमिसिबल आहेत त्यांना परमिशन मिळेल. नाहीतर तुम्हाला एक साधारण 100 किंवा 200च्या आसपास जणांना तिकडे बसायला लागेल. म्हणजे
नगरसेवकांपेक्षा तुम्हाला जास्ती बसायला लागेल का ते तुम्हाला माहिती आहे. मी काही सांगाल नाही. त्यामुळे तुम्हालाच काही की नियम कडक नियमाला तोंड द्यायला लागेल. Yes, yes, yes. ते द्यावं असं मला वाटतं. साहेब, तुम्ही आमच्या- आला. आमच्या संघटनेच्या वतीने बाळशास्त्री जांभळेकरांचा किंवा आजची जयंती आहे म्हणजे आजच्या दिवस 20 फेब्रुवारी, त्याचबरोबर 6 जानेवारी हा दरपंथी आहे आणि पत्रकार दिन साजरा केला जातो. त्याचबरोबर 17 मे त्यांची पुण्यतिथी आहे. हे तिन्ही कार्यक्रम महानगरपालिकेच्या वतीने साजरे करावे ह्या कक्षामध्ये किंवा नाही, महानगरपालिकेच्या तुम्ही साजरे करायचे, आम्ही तुम्हाला Yes. सहकार्य करणार. सहकार्य करू नक्कीच. तर ही एक मान्य नाही तर काय होईल माहिती आहे ना, महापालिकेला दररोज एक जयंती साजरी करायला लागेल. कारण काय झालं, एकाची झालं का तो दुसरा येतो. माझा अमुक आहे त्याची साजरी करा. बरोबर. अडचण ते आहे कारण मला ह्या कक्षापुरती आम्ही- हा. ह्या कक्षापुरती आम्ही तरी म्हणजे आम्हाला सहकार्य ते असावं. आपण म्हणून मी बोललो का आपण आपल्या स्वतःपासून सुरुवात करायची. अदरवाईज ह्यातच वेळ जाईल सगळ्यांना. आणि ह्या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आणि आपण महापौरांनी आपल्याला वेळात वेळ दिला त्याबद्दल महाराष्ट्र वृत्तपत्र संघटना आणि सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद देतो. धन्यवाद. येऊ मग. 2 मिनिट. मी फक्त एवढं तुम्ही विरारवान आहे 22 तारखेला सर्व पत्रकार बंधूंनी यायचं आहे. विरारवानमध्ये सहभाग घ्यायचा आहे. हार्दिक नुसते हाते का जोडते काही समजत नाही. मागे मागे नाही. अरे तर पुढे या. अजिबाईचं झालं म्हणजे आमचं सगळ्यांचं झालं. महापौरांचं झालं म्हणजे अख्ख्या वसई विधानचं झालं. जिंदगीमध्ये हार जीत संग्राम आहे. अगले साल हम 100% समाजाची जामीन जप्त करू नका. क्या तुम घबराते? मी घाबरलाच नाही. मी आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं वाक्य लक्षात ठेवलंय. एकच मिनिटं. अजिबाई निघाले. फक्त सर्वांना 22 तारखेचं निमंत्रण देतो. 6 वाजता आपली विरार रन आहे अमेर क्लासिक क्लबच्या इथून. सर्व पत्रकारांनी यायचं आहे. विरार रन मध्ये वॉकथॉन मध्ये महिलांसाठी साडी वॉकथॉन आहे, त्याचा सुद्धा महिला पत्रकारांनी लाभ घ्यायचा आहे. आणि सर्व पत्रकार बंधूंनी आजपर्यंत जशी प्रसिद्धी दिली आहे तशी त्या इव्हेंटला प्रसिद्धी दिली. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. अरे सर आभार. आमचे सगळे पत्रकार तुमचे फॅन आहेत. आभारी पण तुम्हाला नक्कीच मी पुन्हा येईन. व्हिडिओ लाईव्ह केला होता. मला व्हिडिओ पाठव. हो सर्व पत्रकार सर्वांचं घेऊ का? फोटो काढायचे उभे राहा. आणि ज्येष्ठ पत्रकार पाटोळे जावेद थांबा जरा यांचं माझा एक व्हिडिओ काढ. एक मिनिट त्यांचं चालू आहे. माझा नाही आहे फोन. आभारी खूप खूप अभिनंदन भाऊ. खूप खूप आभार. पत्रकारांना बोला हे द्या. संजय भाई सर्वांना पुष्पगुच्छ द्या. सर्वांना गुलाबाची
सगळ्याला ते एक आतमध्ये ते संपव. घे ना तू घे फोटो घे. एक मिनिट. भाई त्यांच्या घरचे कोण आहे मोठ्या मोठ्या लोकांना तुला दाखवायचं काय माहिती का? पुरावा. हे तारीख आम्ही गावात जाऊन पडवणार. कोणाचं आहे? आता मी थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं सगळ्यांना की बाबा पुढल्या वर्षी 6 जानेवारीला आपले काही कार्यक्रम असेल ते करा, नसेल तर इथे येऊन आपल्याला तो कार्यक्रम करायचा आहे आणि याच्यात काही विषय नाही. बरोबर? हे 2 कार्यक्रम आपण रेग्युलर करायचंच आहे. हो हो हा? चला अच्छा हाँ, इसका सत्कार करें. हाथ में पकड़ो बस हो गया हाँ या फोटो चेहरा थोडा उशीर झाला, छान झाला. तुम्ही चालत पुढे ये बाबा. महासभा के लिए रुकने वाले हाँ नहीं हम मैं निकल हो नितीन राणे भाऊ ना सचिन सचिन भाऊ सॉरी सचिन भाऊ खूप छान पद्धतीने काम करते जुचंद्रमध्ये यांना कधी काही कॉल करा हे लगेच येतात आणि खूप छान पद्धतीने काम करतात भाऊ. तुम्ही खूप शुभेच्छा तुम्हाला. बहुत धन्यवाद. खूप आभारी. पण येऊ तिकडे भेटू तुमच्या. आभारी.